श्री क्षेत्र नाळेत 36वा अखंड हरिनाम सप्ताह 18 ऑगस्ट पासून भक्तिमय सोहळ्याला सुरुवात। दिग्गज कीर्तनकारांच्या उपस्थितीत रंगणार भक्तिरसाचा सोहळा। श्री क्षेत्र नाळे येथे संत परंपरेचा अमूल्य वारसा जपत आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड नामस्मरणाची परंपरा पुढे नेत 36व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या 35 वर्षापासून अखंड सुरू असलेल्या या सप्ताहाची यंदाही भक्तिमय वातावरणात सुरुवात होणार असून 18 ते 25 ऑगस्ट 2026 दरम्यान नामस्मरण, कीर्तन, भजन आणि हरिगजराने नाळे नगरी दुमदुमणार आहे। या सप्ताहात विविध मान्यवर कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे। दिनांक 18 ऑगस्ट रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण भागवताचार्य सोपान महाराज शास्त्री सानप बीड। दिनांक 19 ऑगस्ट सायंकाळी 6 ते 8 हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर। दिनांक 20 ऑगस्ट रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण महंत समाधान महाराज भोजेकर। दिनांक 21 ऑगस्ट रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज शास्त्री जळकेकर। दिनांक 22 ऑगस्ट रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा। दिनांक 23 ऑगस्ट रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण जनार्दन महाराज आरावेकर। दिनांक 24 ऑगस्ट रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण अमोल महाराज घोगे अमरावती। दिनांक 25 ऑगस्ट सायंकाळी 6 ते 8 हरिभक्त परायण शिवचरित्रकार मधुकर महाराज वडगावकर। गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाकडे संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांचे लक्ष लागले आहे। पुढील 8 दिवस श्री विठ्ठल रुक्मिणीच्या नामगजराने संपूर्ण नाळेगाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे। गेली 35 वर्ष अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा म्हणजे नाळे ग्रामस्थांच्या श्रद्धेचा, एकोप्याचा आणि वारकरी संस्कृतीवरील निष्ठेचा जिवंत इतिहास आहे। या सप्ताहात गावातील प्रत्येक समाज, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक पिढी सहभागी होत श्रवण भक्ती, नामस्मरण, कीर्तन, भजन आणि हरिगजराचा आनंद घेत असते। कीर्तनातून संत वाङ्मयाचा गोडवा, हरिनामाचा महिमा आणि समाज प्रबोधनाचा संदेश भाविकांना अनुभवता येणार आहे। टाळ मृदुंगाचा निनाद, अभंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा अखंड घोष वातावरण भक्तिमय करणार आहे। यंदाच्या सप्ताहानिमित्त ग्रामस्थांनी कीर्तनाला येताना स्वतः सोबत किमान 1-2 नवीन भाविकांना घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे। अधिकाधिक भाविकांनी या पुण्यसंधीचा लाभ घेऊन हरिनामाचा प्रसार करावा, हा या मागील सात्विक उद्देश आहे। नाम घेता पुकाचे, पर्वत झडती पापाचे या संत वचनाचा प्रत्यय देणारा हा अखंड हरिनाम सप्ताह प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक आनंद, सद्भावना आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा ठरो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना। चला, श्री क्षेत्र नाळेच्या 36व्या अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी होऊया, हरिनामाचा गजर करूया, श्रवण भक्तीचा आनंद घेऊया आणि विठ्ठल नामाचा दिव्य संदेश घराघरात पोहोचवूया। S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।